यमक वग्गो यथागारं दुच्छन्नं उठ्ठति समति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्जति। योग्य तऱ्हेने न साकारलेल्या आच्छादलेल्या घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरतो त्याप्रमाणे असंयत चित्तात आसक्ती शिरते। यथागारं सुचन्नं उठ्ठति न समति विज्जति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्जति। योग्य तऱ्हेने साकारलेल्या आच्छादलेल्या घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरत नाही त्याप्रमाणे संयत चित्तात आसक्ती शिरत नाही। अर्थकथा। बुद्धाने आपला सावत्र भाऊ राजपुत्र नंद यास आपल्या विवाहाच्या दिवशी बुद्ध संघात प्रवेश दिला, पण राजपुत्र नंद ध्यान करण्याऐवजी सतत आपल्या नवपरिणीत पत्नीबद्दल विचार करीत होता। तेव्हा बुद्धाने एक असा परिणामकारक उपाय योजला की ज्यामुळे नंदाने आपल्या पूर्वीच्या विषयासक्त वैषयिक विचारांचा त्याग केला आणि अरहतपद प्राप्त करून घेतले। त्यावेळी बुद्धाने नंदाच्या पूर्वीच्या मनोव्यवस्थेची तुलना अव्यवस्थितपणे साकारलेल्या घराशी केली आणि त्याच्या बदललेल्या शुद्ध मानसिक अवस्थेची तुलना त्याने व्यवस्थितपणे साकारलेल्या घराशी केली।